सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 42. श्लोक पाहूयात. इंद्रियाणि पराण्याहो रेंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः यो बुद्धेः परतस्तु सः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. इंद्रियाणी म्हणजे इंद्रिये, पराणी म्हणजे श्रेष्ठ, आहू म्हणजे म्हटली जातात, इंद्रियेभ्य म्हणजे इंद्रियांहून अधिक, परम म्हणजे श्रेष्ठ, मनः म्हणजे मन, मनसह म्हणजे मनाहून अधिक, तू म्हणजे सुद्धा, परा म्हणजे श्रेष्ठ, बुद्धी म्हणजे बुद्धी, य म्हणजे जो, बुद्धे म्हणजे बुद्धीहून अधिक, परत म्हणजे श्रेष्ठ, तू म्हणजे पण, सह म्हणजे तो. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत, मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो म्हणजेच आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला इंद्रियांवर ताबा ठेवून कामाला मारून टाकण्यास सांगितले, म्हणजेच वासनेवर विजय मिळवण्यासाठी इंद्रिय नियंत्रण हा पहिला उपाय सांगितला. आता या श्लोकात ते इंद्रिय नियंत्रण कसे साध्य करायचे हे स्पष्ट करण्यासाठी मानवी अस्तित्वाच्या 5 स्तरांची उतरंड सांगतात. या उतरंडीत पुढील स्तर हा मागील स्तरापेक्षा अधिक सूक्ष्म, बलवान आणि प्रभावी आहे. म्हणजेच आत्मा हा बुद्धी, इंद्रिय आणि स्थूल शरीर याहून कसा श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. आपले शरीर किंवा देह हा सर्वात स्थूल भाग आहे. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. शरीरापेक्षा इंद्रिये म्हणजेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये श्रेष्ठ आहेत, कारण शरीराच्या हालचाली आणि क्रिया या इंद्रियांमुळेच घडतात. उदाहरणार्थ, हातांनी कृती करायची की नाही करायची हे इंद्रियांच्या आधारावर ठरते. त्यानंतर इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, कारण मन एखाद्या विषयावर विचार करेपर्यंत इंद्रिये निष्क्रिय राहू शकतात. मन इंद्रियांचे राजा आहे. मन स्थिर झाले की इंद्रिये बाह्य विषयांकडे धावणे थांबवतात. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धी ही विवेक शक्ती आहे. ती चांगल्या वाईटाचा निर्णय घेते. मन भावना आणि कल्पनांनी अस्थिर असले तरीही बुद्धी म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता त्या अस्थिर मनाला नियंत्रित करू शकते. बुद्धीपेक्षा श्रेष्ठ, बुद्धीच्या पलीकडे असलेला आत्मा म्हणजेच आपले खरे आत्मस्वरूप आहे. हा आत्मा म्हणजेच शुद्ध चेतना किंवा परमात्म्याचे अंशरूप आहे. या ठिकाणी स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा प्रवास भगवंतांनी वर्णन केला आहे. हा नियंत्रणाचा सिद्धांत आहे. याचा उद्देश हा आहे की कमी बलवान घटकाला त्याच्या वरच्या अधिक बलवान आणि सूक्ष्म घटकाने नियंत्रित करता येते. म्हणजेच इंद्रियांना मन नियंत्रित करू शकते,
मनाला बुद्धी नियंत्रित करू शकते आणि बुद्धीला आत्म्याच्या ज्ञानाने नियंत्रित करून कामावर विजय मिळवता येतो. हात, पाय इत्यादी अवयवांपासून बनलेल्या स्थूल शरीरापेक्षा इंद्रिये जसे की ज्ञानेंद्रिये श्रेष्ठ आहेत. ती दिसायला सूक्ष्म आहेत आणि आकाराने देखील लहान आहेत, पण जे सूक्ष्म असतात ते बलवान व व्यापक असतात. कामाच्या कार्यांची विविध द्वारे म्हणजे इंद्रिये आहेत. कामाला शरीरामध्ये संग्रहित ठेवण्यात येते, पण इंद्रियांद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिये ही एकंदर शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, कारण ते इंद्रियांपेक्षा अधिक सूक्ष्म आहे. शारीरिक क्रिया म्हणजेच इंद्रियांची कार्ये होत आणि इंद्रियांना थांबवणे म्हणजेच सर्व शारीरिक क्रियांना थांबवणे होय. परंतु मन हे सक्रिय असल्यामुळे जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरीही मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्यरत असते त्याचप्रमाणे क्रियाशील असते. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. कामाची धाव बुद्धीपर्यंत आहे. बुद्धीचा निश्चय मनापेक्षा श्रेष्ठ असतो आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असा आत्मा आहे. एकदा राम भेटला की काम त्याच्यापुढे टिकत नाही. तिथे पोहोचले की प्रकृतीचे आपल्यावरचे नियंत्रण संपते. म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंतांमध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकपणे इतर सर्व कनिष्ठ तत्वे म्हणजेच बुद्धी, मन आणि इंद्रिये आपोआपच भगवंतांमध्ये नियुक्त होतील. इंद्रियांवर विजय प्राप्त करण्यासाठी श्रेष्ठत्वाकडे जाणे गरजेचे आहे. आपण जीवन जगत असताना जे सर्वात श्रेष्ठ आहे आणि सर्वात व्यापक आहे त्या आत्मतत्वाचा आपल्याला विसर पडतो. शरीर हे सर्वात स्थूल आहे आणि व्याप्त आहे. बर्फाची लादी जमिनीवर ठेवली तर ती कमी जागा व्यापते, पण ते विरघळून जेव्हा पाणी बनते तेव्हा ते पाणी अधिक जागा व्याप्त करते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे बाष्प तयार होते व त्याचे वायूमध्ये रूपांतर होऊन अधिक व्यापक होते. या प्रकारे जे स्थूल आहे ते व्याप्त आहे आणि जे सूक्ष्म आहे ते व्यापक आहे. आत्मतत्व हे सर्वात व्यापक आहे, अनंत आहे, म्हणून तू ते जाणून घे असे भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगतात. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, इंद्रिये ही श्रेष्ठ आहेत, म्हणजेच इंद्रिये शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीच्याही पलीकडे जो आहे तोच आत्मा आहे. या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक मानसिक व्यवस्थापन आणि जागरूकता यासाठी एक शक्तिशाली मॉडेल आहे. आजच्या जीवनात आपण अनेकदा इंद्रियांच्या मोहात, उदाहरणार्थ मोबाईल स्क्रीन पाहणे, जंक फूड खाणे आणि मनाच्या भावना ज्यामध्ये चिंता किंवा राग यामध्ये आपण अडकतो. हा श्लोक शिकवतो की यावर विजय मिळवण्याचा खरा मार्ग म्हणजे भावनांना दाबून ठेवू नका, तर बुद्धीला सक्रिय करा. बुद्धीचा वापर करून आपण भावनिक मनाच्या विचारांवर आणि इंद्रियांच्या मागणीवर मात करू शकतो. तसेच कामाचे व्यवस्थापन यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणतीही वासना इंद्रियांद्वारे आत येते, मनात कल्पनांचे जाळे विणते आणि मग बुद्धीला भ्रष्ट करून कृती करायला लावते. यासाठी उपाय म्हणून आपल्याला केवळ इंद्रियांना नियंत्रित करण्यावर थांबायचे नाही, तर बुद्धीचा वापर करून मनाला नियंत्रित करायचे आहे. कारण मनामध्येच मूळ विचार तयार होतात
म्हणजेच स्वतःच्या उच्च आत्मरूपाचे चिंतन करून वासनेचे मूळ नष्ट करणे हे अंतिम लक्ष्य आहे. यासाठी ध्यान आणि योग याचा उपयोग करणे गरजेचे आहे. आपल्याला अंतर्गत प्रवास करायचा आहे. त्यासाठी योग आणि ध्यान यांसारख्या पद्धती आपल्याला शरीराच्या पलीकडे म्हणजेच इंद्रिये, तसेच इंद्रियांच्या पलीकडे असलेले मन आणि मनाच्या पलीकडे असलेली बुद्धी याच्या पलीकडे जाऊन आपल्या खऱ्या आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. थोडक्यात हा श्लोक त्या आंतरिक प्रवासाचा नकाशा आहे जिथे बुद्धी सर्वात शक्तिशाली उपकरण आहे. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 42वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.